व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जावो। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। सकाळ सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी की नाही क्लिनिंगची पटापट कामं आवरलेली आहेत आज। आणि डबा वगैरे झाला, मुलांना स्कूलमध्ये पाठवलं आणि हे की नाही 9:45 10:30च्या आसपासचं टायमिंग असावं। तर पटापट मी सुद्धा आवरलेलं आहे। छान मस्त झुमके घातलेले आहे। आजचा शुभ रंग आहे मोरपंखी आणि नवरात्रातली ही 8वी माळ आहे, म्हणजे आज ना अष्टमी आहे। आणि पटापट वेणी घालून ना आता मी जाणार आहे भवानी मातेच्या मंदिरामध्ये। तर आज ना अष्टमी आहे म्हणून ठरवलं की चला भवानी मातेच्या मंदिरामध्ये जाऊया। तर आमच्या वाईमध्ये की नाही भवानी मातेचं मंदिर आहे आणि आम्ही मागच्या वर्षीपासून तिथे जातो। पहिल्यांदा मी गेले होते आणि हे दुसरं वर्ष आहे। तर माझी धडपड इथं चालू होती तुम्हाला दाखवणे, म्हणजे देवीचं दर्शन घडवण्याची, देवीचं मुखदर्शन व्हावं म्हणून म्हटलं चला तुम्हाला दाखवूया। तर आज ना मस्तपैकी मोरपंखी कलरची साडी घातलेली होती, नेसवलेली होती देवीला आणि एवढं सुंदर रूप दिसत होतं ना, देखणं रूप दिसत होतं देवीचं। तर इकडे ना मी आधी ओटी वगैरे भरली आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की आपण हळदी कुंकू वाहिलेलं नाही आहे। तर म्हटलं चला आता हळदी कुंकू वाहून घेऊया आणि मग चला म्हटलं आता नमस्कार वगैरे करूया। कडकण्यांचा नैवेद्य केला होता, कालच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केली। तर कडकण्यांचा नैवेद्यसुद्धा मी इथं आणलेला आहे। आता मी काय करते, आपलं जे ग्रामदैवत आहे ना, म्हणजे आमच्या वाडीतले ज्योतिबा देव आणि त्यानंतर मग अंबाबाईचं देऊळ आणि हे तुळजाभवानीचं देऊळ, असे 2-3 मंदिरं आहेत ना, त्या मंदिरांमध्ये मी दरवर्षी कडकण्याचा नैवेद्य दाखवते। आणि मग नवमीच्या दिवशी की नाही असल्याच्या भवानी आईला जाते आणि भुईसच्या महालक्ष्मीला जाते। तर असं हे दरवर्षीचं रुटीन ठरलेलंच आहे नवरात्रातलं। आत्ता मी ना मंदिरातून जाऊन आले आणि निघालेली आहे आमच्या मंडळाच्या दर्शनाला। तर मंडळाची देवी इथं बसलेली असते, आमच्या महिला मंडळांची। तर म्हणजे सगळीच आहे, एकूण कॉलनीची हे मंडळ आहे कॉलनीचं। तर तिथं ना जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू होता आणि तिथं जाऊन मला आपली हजेरी आज लावायची होती, कारण मी गट बसवल्यापासून गेलेच नव्हते तिकडं। घरातलीच मला काही ना काहीतरी कामं लागत होती आणि मग दिवसाची रात्र कधी व्हायची हे सुद्धा कळायचं नाही। तर चला म्हटलं जाऊन येऊया। आणि घरात सुख समाधान, कॉलनीला सुख समाधान, म्हातारी कोतारी माणसं त्यांची तब्येत पाणी नीट राहू द्या, नंद्या पाण्यामध्ये बरकता द्या, असाच वर्ष गाठी पटी पडू द्या। दर्शन करून उभं राहा, सावकाश कपडे सांभाळायची। सगळ्या साड्या तुमच्या पैठणी आहेत ना, मोठे झाले सगळ्या। हळू शिकता बाजून क्या बघू नाव कसं घेताय बघू। टेन्शन येऊन द्यायचं नाही म्हणून आपलं अगोदर देवाचे नाव घ्यायचं, तिचं नाव घ्यायचं, कोणा दुसरं घ्यायचं। काय सांगताय बडबडतोय एका जाण्याच्या लोक काय कळून येतं आमच्या मुलीमध्ये रास्ता का बडबडतात। ज्योतिबाच्या देवळाला सोन्याचं कळस, सायलीचं नाव घ्यायला मला नाही आवडत। कोल्हापूरच्या महालक्ष्मी पुढे हळदी कुंकवाच्या राशी मैत्रावांचं नाव घेते गोंधळाच्या दिवशी। बरं कोण सोडणार आहे स्वयंस्फूर्तीनं? काय त्याला मोठं अवघड आहे, सर्वांना व्हायला येते आणि व्हायला आल्यानंतर घेऊच लागते। याला मोकळं केलं की नाही 4 गाणे होत्या, सगळ्या बायका पाया पडा अडजोड घेतं का नाव? कुठे घेतलं? मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, विजयरावांचं नाव घेते शेडग्यांची सून। असं काय तसंच जा, उभ्यानं देवीच्या पाया पडा, देवीला अडजोड व्हा।
सावकाश, कपडे सांभाळा. येईल का? आदि माया शक्ती तुळजापूरची भावनी माता, पार्वती मातेचा अवतार आदि माया शक्ती. या तुळजापुरामध्ये अंबा मातेचा गोंधळ झालेला आहे. ज्या वेळेला प्रति तलावर राक्षसांनी कहर केला, दबाखोळ घातला, त्याच्यामुळे शंकराने सांगितलं पार्वती मातेला की तुम्ही अवतार घेतल्याशिवाय या दैत्यांचा नाश होणार नाही. मधून देवी प्रकट केली आणि पार्वती मातेसाठी पहिला गोंधळ तुळजापूर भवानी आईचा कसा घातला माझी आई. तर मंडळी, दरवर्षी ना कॉलनीमध्ये गोंधळाचा कार्यक्रम असतो, नवरात्रीचा कार्यक्रम असतो. तर मला जमलंच तर एखाद्या दिवशी मी जाते आणि गोंधळा दिवशी तर आवर्जून जाते. आणि एरवी तर मग दांडिया गरबा असतो, पण मी काही येत नाही कारण मुलांचा अभ्यास असतो. तर असो, आता मी ज्या काही 4 ओळी वाचलेल्या आहेत ना त्या तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणजे तुम्हाला कळेल की स्त्रीला ओळखणं किती सोपं आहे. डोक्यावरची पगडी म्हणून बसली तर मुलगी, मनगटावर हक्काने बसली तर बहीण, चुलीजवळ मायेनं बसली तर आई, तिजोरीवरचं स्वस्तिक म्हणून बसली तर बायको, अंगणातील तुळस म्हणून बसली तर सून, चहात इलायची म्हणून पडली तर मैत्रीण, गोष्टींच्या दुनियेत घेऊन गेली तर आजी, आणि मंदिरातील गाभाऱ्यात बसली तर देवी. इतकं सोपं असतं स्त्रीला समजणं. ह्या सर्व भूमिका आपण सर्व स्त्रिया जगत असतो. प्रत्येक घरातील स्त्रीला जास्त काहीच नको असतं. तिला फक्त पाहिजे असतो तिचा मान, केलेल्या कामाचं कौतुक, 2 प्रेमाचे शब्द. ज्या घरातील स्त्रियांना हे सगळं मिळतं त्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं आणि ते घर नेहमी प्रसन्न राहतं. आणि तिच्या प्रसन्नतेमुळे की नाही घरामध्ये एक वेगळीच सकारात्मकता निर्माण होते. तर असो, आता इकडचा गोंधळ वगैरे आटोपलेला आहे आणि ना मला असं वाटलं की आपल्या घरीसुद्धा ना आरती करून घ्यावी संबळ वाजवून. कारण गेले काही दिवस तुमचे दादाच आरती करत होते, मी नव्हते 5 दिवसापर्यंत. आणि मग त्यानंतर 5व्या दिवसापासून मग मी सुरुवात केली होती आरतीला. पण तरी पण मला असं वाटलं की घरामध्ये संबळ आणि तुंतुन वाजवून ना आरती करून घ्यावी. म्हणजे कसं होतं, संबळानं काय होतं, घरामध्ये संबळ वाजवणं खूप चांगलं असतं असं मी ऐकलेलं आहे. संबळ वर्षातून एकदा जरी घरामध्ये वाजवलं ना तर घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे, ज्या काही वाईट गोष्टी आहेत, म्हणजे दृश्य अदृश्य, तुम्ही मानत असाल नसाल मला माहिती नाही, पण सांगते की संबळ वाजवल्याने ना आपल्या वास्तूमध्ये जे काही दोष आहेत, पितृदोष आहेत, ते सगळे नष्ट होतात. आणि संबळ एकदा तरी वर्षातून घरामध्ये वाजवून घ्यावं म्हणून म्हटलं चला. आता आपल्यात तर काही परंपरा नाही गोंधळ वगैरे घालायची, कारण मंडळाचा गोंधळ होता. तर म्हटलं चला आता ते आलेलेच आहेत गोंधळी काका, तर आरती करून घेऊया. म्हणून मग मी इथं संबळ वाजवून आरती करून घेतलेली आहे. जय देवी भवानी जय राम माता आई गोपाळू माता आरती व वाळू अंबा बाई रेणुका आनंदाने हनुमंतांनी नव्या रत्नाच्या रुची, नव्या रत्नाच्या रुची, भोवळ आरती भवानी आई तुझ्यावरती. आरती जय देवी भवानी जय राम माता आई गोपाळू माता आरती व वाळू अंबा बाई दयाळा. संबळ हे
पारंपरिक वाद्य आहे की त्याच्या आवाजानं ना घरातली नकारात्मकता, घरातले दोष हे सगळं दूर होतं. बघा, आपण कितीही प्रयत्न करतो एखादं काम ठरवून करण्याचा, म्हणजे अगदी जीव ओतून प्रयत्न करत असतो आणि ते काम आपलं होत नसतं. वर्ष आपण त्यावर प्लॅनिंग करत असतो, ठरवत असतो. तर अशी काही कामं आहे ना होत नाहीत आवर्जून केलीत तरी. तर कधी ना कधीतरी बघा अशा बॅड वाईब्स आपल्या घरामध्ये असतात किंवा एक नकारात्मकता म्हणतो ना आपण, तर ती आपल्याला त्या कामांपासून म्हणजे ते काम करण्यापासून अडथळे निर्माण करत असते किंवा येत असतात. आता काही गोष्टी काही जण याला अंधश्रद्धा म्हणतात, पण आहे ना श्रद्धा असावी आणि अंधश्रद्धा नसावी. तर श्रद्धा करायला काय हरकत आहे असं मला वाटतं. जिथून आपल्याला काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते, जिथून आपल्याला सकारात्मकता मिळते ना, तर तिथंच देव आहे असं जाणावा आणि मानावा. म्हणजे या विचाराची मी तरी आहे. तर आत्ता ना मुलं शाळेत गेली होती, नाहीतर मग देवांशला तर खूप या सगळ्या गोष्टींची आवड आहे. हे आपली परंपरा आहे. संबळ वाद्य म्हणा किंवा हे पारंपरिक वाद्य जे आहेत ते वाजवता येणं. काही गाणे जे आहेत, आता हे जे आले होते ना गोंधळी, तर ते शाहीर आहेत. तर म्हणजे परंपरा म्हणूया आपण, एक कला म्हणूया. कला म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे बघितलं ना आपण, तर सगळ्या काही गोष्टी सोप्या होतात. नाही तर काही लोक असं असतात ना की म्हणजे नाही का अंधश्रद्धा, हे नको करायला, ते नको करायला, अशा सगळ्या गोष्टी असतात. तर काही गोष्टी आहे ना ह्या बघा शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेल्या आहेत. अगदी 400 वर्षांपूर्वीपासून जागरण गोंधळ हा केला जातो, गाणी म्हटली जातात, संबळ वाजवलं जातं. तर ह्या सगळ्या गोष्टींना पुढच्या पिढीला आपल्या कळायला पाहिजे. म्हणूनच हा सगळा अट्टाहास असतो आणि हे सगळं करण्यामागचा माझा हाच हेतू आहे की माझ्यासुद्धा मुलांना ना ह्या सगळ्या गोष्टी कळाव्या, परंपरा कळावी. पण आता ती स्कूलमध्ये गेली होती, त्यानंतर मग आहे ना आपल्याला ना शिदा द्यायचा असतो गोंधळी काकांना. तर असंच नसतं पाठवायचं कधीही. आपल्या घरी आपली बघा एक परंपरा आहे की कोणीही आलं तर आपण मोकळ्या हातानं पाठवत नाही. मग सगळ्यांना ना इथं मंडळी जी होती तेवढ्या सगळ्यांना चहा केला, मग केळं दिली, कारण 9 दिवसांचा उपवास असतो. आणि मग त्यानंतर सगळ्यांना नमस्कार केला. तर असा होता आजचा छोटासा कार्यक्रम. आणि म्हणजे ध्यानीमनी नसताना, हे प्लॅनिंग वगैरे नसताना हा कार्यक्रम झालेला आहे. त्यांना फक्त विचारलं मी की तुम्ही आरती म्हणाल का संबळ वाजवून, तर ते सुद्धा हो म्हटलेत. कारण कसं असतं, गोंधळ घातला जातो आणि जवळजवळ 2, 2.5, 3 तासाच्या पुढे जातं या सगळ्यासाठी वेळ. तर म्हटलं चला आता योगायोगानं एकदम देवाची छान आरती झालेली आहे आणि आपल्याकडे सुद्धा घट बसतात ना. तर असा होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी जे काही बोललेलं आहे ते तुम्हाला कितपत पटलं आणि योग्य आहे का, बरं असो. तर चला आता आजच्या व्हिडिओचा शेवट मी इथंच करते. परत पुन्हा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मजेत राहा. आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ना, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हाईप पण करा. तर इकडे का नाही आत्या मला म्हणत होते, अगं बघ किती वाजले, 3, 3:30 वाजले, तू कधी जेवणार, आता 4 वाजत आलेत. तर मी जेवलेच नव्हते अजून, सकाळपासून माझी कामच चालली होती. आणि त्यानंतर मी देवळात गेले आणि मग त्यानंतर गोंधळाला गेले. तर जेवण माझं राहिलंच, मी तिथं थांबले होते, जेवायचं राहिलं होतं. तर चला म्हटलं आता 4 वाजलेले आहेत, जेवण करून घेऊया. तर असं होतं आजचा दिवस. तर चला परत भेटूया, बाय बाय.